आम्ही मिडल क्लास असं लोक म्हणायची. आता ती शिरीच आहे ऑलमोस्ट. मध्यमवर्गीय ही फार मोठी शक्ती आहे या समाजातली. मध्यम वर्गामुळे समाज चालतो. मध्यम वर्गामुळे कलाप्रियता, रसिकता काही एका किमान दर्जाला टिकवली जाते. शिवाजीचे हे 25 मावळे मध्यमवर्गीय होते असं कधी म्हटलं का? तर हा इंडस्ट्रियलायझेशन किंवा औद्योगिकरणाने निर्माण झालेला वर्ग आहे. जी वाड्यामध्ये खरं तर अंतरं नव्हती माणसांमधली, ती कुठेतरी आत्ताच्या मिडल क्लासमध्ये अंतरं वाढली आहेत असं म्हणता येईल का? जर माणसांच्यात अंतर पडतंय, दिसतंय, तर माझ्या दृष्टीने 2 कली शिरलेल्या आहेत लोकांच्या मनामध्ये. एक स्वातंत्र्याची आकांक्षा आणि दुसरं स्पेस नावाचा अगम्य शब्द. बापरे. मला एक वेळ अंतराळाचं शास्त्र कळेल, पण माणसांच्या स्पेसचं मला कळत ना. आपल्यासारख्यांसाठी स्वातंत्र्य म्हणजे काय? तर ह्याचा गुलाम होऊ का त्याचा गुलाम होऊ ते ठरवण्याचं स्वातंत्र्य. आता आम्हाला मार्केटिंगमध्ये मध्यम वर्ग हा मेन टार्गेट ऑडियन्स म्हणून सांगितला जातो. ह्याच्यामध्ये पण कुठेतरी मिडल क्लास भरडला जातो का? कारण सतत त्याला उठल्यापासून झोपेपर्यंत सतत सांगितलं जातं तुझं जे आयुष्य चाललंय ना आता ते चांगलं नाहीये, हे अजून बेटर होऊ शकतं. सावित्री सापडेल घरोघरी, ज्योतिबांचा शोध जारी. घराची काळजी घेणं, घरातल्या माणसांना जोडून धरणं, हे काय आपण टिपिकल त्या बाईचं काम होतं. आता ती हे तर करतेच आहे, याच्यासोबत बाहेर जाते आहे, नोकरी करते आहे. जेवढ्या बायका घराच्या बाहेर गेल्यात तेवढे पुरुष घरात आलेले नाहीत. अशा काळात आपण वावरत असताना आता या मध्यम वर्गातल्या बायका कुठे आहेत नेमक्या? फक्त त्याच्यात आता धोका असा झालाय की आज अनेक पुरुषांना बायकांमुळे इनसिक्युअर वाटायला लागले. मध्यम वर्गाला सतत काहीतरी दाखवायचंय ना, की माझ्याकडे आता हे आहे. तो फोकस लोक काय म्हणतील वरनं, लोक काय बघतील वरती गेलाय का आता? एकीकडे ह्याच समाजाला विलक्षण प्रायव्हसी हवी आहे आणि दुसरीकडे मी आज कुठली भाजी खाल्ली, त्या भाजीत तेल होतं का तूप होतं का पाहिजे सांगायला? आयुष्यभर किती लागेल याच्यापेक्षा केवढ्यात भागेल ह्या प्रकारचा हा सगळा जो वर्ग झाला तो मध्यम वर्ग आहे. आणि मध्यम हे केवळ इन्कमला नाही, त्यांचे विचारही मध्यम आहेत. लेखनातनं हा आनंद, ही सहजता आणि ही आशय घनता आम्हाला मिळाली आहे. त्या ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, खूप भाग्यवान आहोत आम्ही की आज त्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत आणि आपण रोज मोबाईलवर पॉडकास्ट ऐकत असतो. तर आज त्यांच्याबरोबर लाईव्ह पॉडकास्ट आपल्या सगळ्यांना ऐकता येणार आहे आणि ह्यासाठी मी शार्दूल ओंकारला विनंती करते की त्यांनी मंगलाजींना घेऊन व्यासपीठावर यावं आणि रोज जे तुम्ही ऑफिसमध्ये करता तेच इकडे करावं. या पद्धतीचा काहीतरी कार्यक्रम करायचा असं ठरलं तर आमचं असं झालं की कार्यक्रम करायचा मान्य, पण नेमकं करायचं काय? म्हणजे आपण तर पॉडकास्ट करतो, कुणीतरी छान मुक्ता जयदीप सारखं बोलूयात, त्यांना एखादा गाण्याचा कार्यक्रम करायला सांगूयात. पण आपण पॉडकास्ट करतो ना, तर मग आपण जर याच कार्यक्रमात गप्पा नाही मारल्या तर काय केलं? तर म्हणून आमचं असं झालं की अच्छा, जर आपल्याला छान कोणाला तरी बोलवायचं आहे आणि अर्थात मंगलाताईंचं नाव आलं ज्यावेळेस समोर, त्याचं आमचं झालं की आपण गप्पाच मारूयात. म्हणजे मला वाटतं तेवढंच आम्हाला जमतं, तर आम्ही तेवढंच केलं पाहिजे. हे कार्यक्रम वगैरे हे सगळं होत राहतं, पण आम्हाला जेन्युनली गप्पा मारायला आवडतात आणि त्याचसाठीचा हा सगळा घाट. तर या प्लॅटफॉर्मवरती या विशेष दिवशी तुमच्यासोबत गप्पा मारता येतात, तर मला छान वाटतं. म्हणजे लहानपणापासून पुस्तकं वाचली आहेत, चाळली आहेत आणि ते काही काही वेगवेगळी पात्र लक्षात आहेत आणि ह्युमर लक्षात आहे तो. तर ते असं आजच्या दिवशी तुमच्यासोबत गप्पा मारताना खूप छान वाटतंय. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं अमुक तमुकमध्ये. धन्यवाद. एकतर ज्यावेळेस हा कार्यक्रम करायचं ठरलं त्यावेळेस पहिला प्रश्न जो आमच्या सगळ्यांच्याच डोक्यात आला की ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय आपली 5-50 माणसं येतील, त्यांना मग जेवण द्यायला लागेल, मग त्यासाठी एक हॉल बुक करावा लागेल, मग त्यासाठी मग येतात तर मग काहीतरी गिफ्ट द्यावे लागतील. आणि पहिला विचार ते म्हणजे एवढा खर्च करायचा आहे का? हा मिडल क्लास माइंडसेट जो आहे, हा टिपिकल मध्यमवर्गीय विचार, तो काही कुठे जात नाही. आणि मंगला त्यांची पुस्तकं वाचली की त्यातनं तो एक जो सहज मिडल क्लास बद्दलचं एक जो सतत चित्रण आपण बघतो ना, मला वाटतं तोच धागा घेऊन आज गप्पा मारण्याचा मंगलाताईंसोबतचा विचार आहे. तर मला ताई इथपासूनच सुरुवात करायची आहे.
की ज्यावेळेस आपण काय एका वाड्या संस्कृतीमध्ये राहत होतो, जिथे माणसं तशी म्हणायला गेली तर जोडलेली होती, कमी ऑब्स्टिकल्स होते, डिस्ट्रॅक्शन्स होते, कमी इंटरफेरन्स होता. अशा पासनं आपण आता फ्लॅट सिस्टीममध्ये येऊन राहतोय. आता कदाचित समोर कुणी राहतंय इथपर्यंतही आपल्याला माहीत नाहीये. आता ॲस्पिरेशन्स खूप वेगळी झालेली आहेत. अशा काळामध्ये टिपिकल मराठी मध्यमवर्ग जो आहे तो बदलला आहे, तसाच राहिला आहे, की आणखीन काही वेगळं बघतोय आपण आता त्याचं? पहिलं मला असं वाटतं की आपण थोडं मध्यम वर्गाचं समजून घेऊया. हा. म्हणजे आपण बघतो की समाजामध्ये जन्माधिष्ठित काही गट आहेत, काही व्यवसायाधिष्ठित आहेत, काही जातीधिष्ठित आहेत. मध्यम वर्ग हा सोशो इकॉनॉमिक ग्रुप आहे. त्याच्यामुळे तो बदलणार. त्याच्या अंगभूतच हे आहे की तो वेगवेगळ्या जशा सामाजिक परिस्थिती बदलतील किंवा अर्थकारण बदलेल तसा हा गट बदलत जाईल. कधी लहान कधी मोठा होत जाईल. ही शक्यता आपण अगदी पहिल्यांदा लक्षात ठेवूया. हो. त्याच्यामुळे त्याच्यात रिजिडिटी अशी 100% आणता येणार नाही. हम्म. काळानुसार त्याचे काही बदल हे आपल्याला गृहीत धरायला पाहिजे. दुसरं एक अगदी लक्षात घ्यायला पाहिजे की हे बाळ तसं वेस्टर्न आहे. बर. हा शब्द वेस्टर्न आहे कॉन्सेप्ट म्हणून. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही शिवाजीचे हे 25 मावळे मध्यमवर्गीय होते असं कधी म्हटलं का? किंवा तुकारामांच्या संतांच्या ह्याच्यात हे 4 संत मध्यमवर्गीय होते असं म्हटलं का? नाही म्हटलं. नाही. आपल्याबद्दल म्हटलं. हो. ह्याचा अर्थ काय होतो की कुठल्या तरी कारणाने हा वर्ग निर्माण झाला. हम्म. तर हा इंडस्ट्रियलायझेशन किंवा औद्योगिकरणाने निर्माण झालेला वर्ग आहे. म्हणजे कसं की आम्ही खेड्यात भांडी काही मातीची करत होतो, पण पॉटरी इंडस्ट्री शहरात निघाली आणि मग आम्ही शहरात कामाला आलो. अशा प्रकारे ज्या ज्या माणसांचे जे जे व्यवसाय झाले, कुटुंब व्यवसायापासून काळाच्या ओघात माणसं थोडी थोडी दूर जायला लागली. मग काय झालं? त्या व्यवसायाचं शिक्षण पाहिजे. स्किल जॉब आहे ना, आपोआप येणार नाही. हो. शिक्षणाचं महत्त्व वाढलं. म्हणजे मध्यम वर्गाला ज्याचं ज्याचं महत्त्व आहे ना ते हे तुम्हाला दिसेल की ते घरापासून दूर गेले. दूर जाताना साहजिकच काकू मामी मावशी एवढ्यांना नेणं शक्य नव्हतं. मग आपण आपली बायको मुलं काय जे असतील ते. म्हणजे तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीकडे गेलात. म्हणजे तुम्ही खेड्यातून शहराकडे गेलात. म्हणजे तुम्ही स्किल जॉब करायला लागलात. म्हणून तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व कळलं की शिकल्याशिवाय हे शक्य नाही आहे. हे सगळं ज्या वर्गाने आत्मसात केलं तो मध्यम वर्ग झाला. अशी ढोबळ ही अगदी व्याख्या आपण म्हणू शकतो. आता ह्याच्यामध्ये कनिष्ठ उच्च मध्य हे म्हणजे कसं आहे, आम्हाला कमी मार्क मिळाले की अगं आहे तुला हायर सेकंड क्लास असं म्हणायचं ना, तसंही समजूत घालणं झालं. आपण आत्ता त्याच्यात पडूया नको. 4-5 वैशिष्ट्य ह्यांची आहेत. एक, यांना स्थैर्याची फार आवड आहे. स्थैर्याची आवड आहे. कारण की आता एकदा आलो ना गावाकडून इथे, आता कुठे नाचवत आहे. आता लोक जगभर जातात ते सोडा, पण मूळ मध्यम वर्ग स्थिरतेची आवड असणार आहे. शिक्षणात इन्व्हेस्ट करणारा आहे. हम्म. त्याला वडिलोपार्जित फार काही मिळालं नाहीये, त्यामुळे तो नेहमी मध्यमच राहणार. बहुतेक मध्यम वर्गात घरात कमवता एकच आहे. बायकांनी कमवलं असेल दुय्यम किंवा सपोर्टिव्ह इन्कम आहे, पण ते त्यांचं मेन इन्कम नाही. आणि 5वं तुम्ही जे म्हणलात खर्च किती येईल, तर आयुष्यभर किती लागेल याच्यापेक्षा केवढ्यात भागेल वा. हा विचार करणारा वर्ग. आणि मला नेहमी असं वाटतं की पैसा आहे ना, तो खिशात किती आहे यापेक्षा मनात किती आहे याला महत्व आहे. क्या बात- क्या बात आहे. खिशात एक वेळ चोरून घेता येईल, मनात नाही घेता येत. जसे आम्ही आजही अतीव मध्यमवर्गीय असतो, कारण आम्हाला दरवेळी हे कशाला असं एकदा आलं की ते संपलं. अशा प्रकारे मध्यम वर्गाची ही सगळी वैशिष्ट्य, आणि तो फ्लुइड राहील, तो बदलेल.
त्याच्यात जायला धडपडणारे असतील, तसंच त्यातून बाहेर पडायला धडपडणारेही असतील, हे आपण समजून घेऊया. त्याच्यामुळे माझ्या लेखनात ते काय उल्लेख आले वगैरे, साधारणतः स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आसपास जन्मलेल्या पिढीतली मी व्यक्ती आहे. त्याच्यामुळे आमच्यावरती म्हणजे आमच्या पालकांमुळे गांधीवादी विचारांचा खूप प्रभाव होता. सत्य, अस्तेय, अहिंसा वगैरे शब्द मोठे आहेत, पण आपण एक आपलं सामान्य पठडीतलं जीवन जगायचं आहे. आपल्याच्यानी काही भयंकर मोठं काही होणार नाही, पण आपण कोणाला तापही देणार नाही. आपण एक निरुपद्रवी जीवन जगू आणि आपण बुद्धिजीवी असू. तर हा शब्द धोक्याचा आहे. एवढे काही सगळे आम्ही बुद्धिवादी नाही आहोत, बुद्धिजीवी नाही आहोत, पण आम्ही शारीरिक काम करणार नाही. मुद्दा काय आहे की आम्ही शारीरिक कष्ट करणार नाही आहोत. केलं तर थोडं आम्ही डोकं वापरू, थोडा विचार करू, ते मांडू, एखादं कौशल्य शिकू, त्यात आम्ही पुढे पुढे जाऊ, आमच्या मुलांना आम्ही त्याच्यात अधिकाधिक ट्रेन करू. ह्या प्रकारचा हा सगळा जो वर्ग झाला तो मध्यम वर्ग आहे. आणि मध्यम हे केवळ इन्कमला नाही, त्यांचे विचारही मध्यम आहेत. म्हणजे मध्यम वर्गात परंपरेने गुंडागर्दी झाली नाही. आता सगळं बदललंय ते सोडा. परंपरेने मध्यम वर्गात गुंड निर्माण झाले, हिंसा झाले, घरात गोळ्या घातल्या, असं झालं नाही. डोकी फोडली असतील, ठीक आहे, पण ह्या टोकापर्यंत ते कधी गेले नाही. त्यामुळे जीवनाचा मध्यम मार्ग जे चोखाळतात ते मध्यम वर्ग. असं साधारण म्हणजे आमचं आकलन तरी त्याचं असं आहे. आम्हाला त्यातच वाढवलं, लहानपणापासून हेच पाहिलं, हेच विचार केले आणि कशाच दुसऱ्याच्या कशावरही अगदी आपण कणानेही अधिकार सांगायचा नाही आहे, आपलं आहे तेवढं बास आहे वगैरे, असं एक कोमट समाधान देत 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 आमची आयुष्य गेली. पण आता वाटतं अगदीच काही वाईट नाही गेली. मला ॲक्च्युली यावरतीच थोडंसं विचारायचं की आत्तापर्यंत तुम्ही म्हणाल तसं मध्यम वर्गाने सगळंच मध्यम केलं. कुठेतरी आपण पापभिरू होतो असं म्हणूया. म्हणजे सज्जन होतो का डाऊट आहे, पण भीती वाटत होती. जाहीररित्या सज्जन होतो. पण ओंकारनी जसं सांगितलं सुरुवातीला, चाळी असतील, वाडा असेल किंवा अगदी खेड्यात राहणारी व्यक्ती असेल, तर तेव्हा सगळ्या गोष्टी, काही गोष्टी या खूप अंतरावरती होत्या. म्हणजे किराणा मालाचं दुकान असेल किंवा अगदी शौचाला जायची जागा असेल, ह्या सगळ्या गोष्टी लांब होत्या. आणि आता त्या सगळ्या गोष्टी मिडल क्लासच्या घरात, म्हणजे टॉयलेटपासून अगदी किराणा मालाचं दुकानापर्यंत सगळं दारात आलं आहे, आता सगळं घरात आलं आहे. अंतर तशी कमी झाली, पण जी वाड्यामध्ये खरं तर अंतरं नव्हती माणसांमधली, ती कुठेतरी आत्ताच्या मिडल क्लासमध्ये अंतरं वाढली आहेत असं म्हणता येईल का? हा काय आहे, थोडा एक वैचारिक रोमॅन्टिसिझम असतो की वाड्यांमध्ये सगळं रम्य होतं वगैरे, असं 100% खरं नाही. काही प्रमाणात असेल, पण जर माणसांच्यात अंतर पडतंय, दिसतंय ते, तर माझ्या दृष्टीने 2 कली शिरलेले आहेत लोकांच्या मनामध्ये. एक स्वातंत्र्याची आकांक्षा, बापरे, म्हणजे देशाचं स्वातंत्र्य नव्हे, व्यक्तिगत स्वातंत्र्याची, आणि दुसरा स्पेस नावाचा अगम्य शब्द. मला एक वेळ अंतराळाचं शास्त्र कळेल, पण माणसांच्या स्पेसचं मला कळत नाही. 4-5 वर्षाच्या नातवंडांना सुद्धा स्पेस हवी असते. म्हणजे काय, त्यांना नक्की काय हवंय? तर मला असं वाटतं की ह्या दोन्ही कल्पना थोड्या अवास्तव, थोड्या अतिरंजित किंवा थोड्या स्वप्नवत अशा हे केलेल्या आहेत. स्वातंत्र्य, उदाहरणार्थ, सामान्य माणसाचं स्वातंत्र्य हे सीमितच असतं आणि ते सीमित असण्यात त्याचं आणि समाजाचं बल आहे, हे खरं वास्तव आहे. बापरे. पण आपली काहीतरी स्वातंत्र्याची कल्पना काय आहे, आणि मग माझ्या स्वातंत्र्यात मग मी समोरच्याच्या स्वातंत्र्याचं काय करते, त्याला पायमल्ली करून माझंच स्वातंत्र्य मी सांगेन हे चालेल का तुम्हाला वगैरे. तर आणि एक मीच कुठेतरी लिहून ठेवले की आपल्यासारख्यांसाठी स्वातंत्र्य म्हणजे काय, तर ह्याचा गुलाम होऊ का त्याचा गुलाम होऊ ते ठरवण्याचं स्वातंत्र्य. बापरे. म्हणजे माझी आई संसाराची गुलाम झाली, समजा मी काही करिअरची गुलाम झाली, पण झालेच ना कशाची तरी, असं थोडंच असतं ना. तेव्हा अंतिम स्वातंत्र्य असं मानवी प्राण्याला शक्य नाही.
त्यामुळे कोणीही माणसांनी कुटुंबात समाजात मला स्वातंत्र्य हवंय असं सारखं म्हणून फारसा काही उपयोग नाही. आणि स्पेसच्या बद्दल म्हणायचं ना, एवढी स्पेस नव्हती, एवढे कलावंत आहेत की हो. आमच्यासारख्या सामान्य लोकांनी आयुष्यभर चिक्कार रद्दी गोळा करून ठेवली लिहून लिहून. तर मग ती स्पेस कुठून आली? कुणी दिली आम्हाला? ती अशी हातावर खाऊसारखे देतात का? ती कमवावी लागते आपण आपल्याला कप्पे करता यावे लागतात आणि ते सरावाने येतात. असं नाही की अशक्य नाही आहे, पण स्पेस द्या रे असं म्हणत फिरणं, ह्या दोन्हीमुळे अतिरेकी किंवा चुकीची स्वातंत्र्याची कल्पना आणि स्पेसचा खोटा आग्रह किंवा त्या शब्दाचं प्रेम आहे आत्ता, बाकी काही नाही. काही त्यांना फारसं कळत नाही आहे, पण एक शब्द आवडतोय की हा मला माझी स्पेस हवी आहे. ह्याच्यामुळे मग माणसांच्यात अंतर पडायला लागतात, कारण कळतच नाही की कुठल्या स्टेपनी ह्याच्या स्पेसमध्ये आपली घुसखोरी होईल. बरं, हीच माणसं एका टप्प्यावर माझं कोण आहे म्हणून आत्महत्या करायलाही तयार असतात. मग ह्यांना कधीपर्यंत त्यांची स्पेस जपली आहे आणि कधी गेली आहे ह्याची अशी सूक्ष्म रेषा. बरं, दरवेळी भिंग लावून लोकांनी त्या रेषा का बघाव्यात? त्यांना त्यांचं आयुष्य नाही का? तर हे फार निसर्ड आहे, मी चेष्टाही करत नाही, पण मला असं वाटतं की फार धूसर कल्पना काहीतरी जर वास्तवात आणायला गेलं तर तेवढी आपली कुवत असत नाही. ह्यामुळे माणसांच्या मध्ये अंतर पडतंय हे निश्चितच आहे. एका घरात माणसं राहतात तेव्हाही एका घरात खूप घरं असतात, असं पुष्कळ ठिकाणी बघितलेलं आहे. म्हणजे अगदी कौतुकाने सांगतात की आम्ही आणि आमची पुढची पिढी एकत्र राहतो. घरात गेल्यावर कळतं की आहे इथे पण वेगवेगळी दारं खिडक्या आहेतच आहे. असं होऊ शकतं. आपल्यालाच ठरवावं लागतं की आपल्याला ह्यातलं काय स्वीकारायचं आहे, आणि हे कधीतरी तरी आयुष्यात कळायला पाहिजे ना माणसाला. म्हणजे 15 वर्षे कळणार नाही, 20 कळणार नाही, पण कधीतरी आता कळेल की नाही माणसाला. आणि ज्याला कधीच कळणार नाही त्याच्याविषयी मग सहानुभूती सुद्धा नकोच. मग असं मला त्यालाच धरून हे विचारायचं आहे की जसं त्याचं बिहेवियर बदलत गेला तसा एक मध्यमवर्ग, आपण ते टिपिकल मध्यमवर्गाबद्दल ऐकतो ना, की आपण एक खूप काळ घालवला की लोक काय म्हणतील आणि सतत लोक काय म्हणतील याचा विचार करून बऱ्याचशा गोष्टी करणंच टाळलं किंवा खूप त्याचेच स्वतःभोवतीच्या वॉल्स बाउंड्रीज तयार करून घेतल्या. आता असं कुठे चाललंय का की आपण लोक काय म्हणतील पेक्षा लोक काय पाहतील हा आता फोकस झालाय? कारण आता त्या मध्यम वर्गाला सतत काहीतरी दाखवायचंय ना, की माझ्याकडे आता हे आहे, किंवा मी ना कसा त्या उच्च मध्यम वर्गात आहे. बरं का, मी मध्यम वर्गात आहे ठीक आहे, मला थोडं अप्पर मिडल क्लास आहे, मी लोअर मिडल क्लास नाही, मला थोडं अजून वर जायचंय. मग त्यासाठी मग मी कोणता फोन वापरतोय, कारण हे सगळं आता, कारण त्याच्या अराउंडचं मार्केट तयार झालंय. तर तो फोकस लोक काय म्हणतील वरनं लोक काय बघतील वरती गेलाय का आता? हा, म्हणजे आता हा युगधर्म आहे. हा केवळ मध्यम वर्गालाच नाही, आपल्याला वाटतं, पण कदाचित अंबानींच्या नातवंडांना सुद्धा आपल्याकडे लोक हे बघतील का वाटत असेल. व आपल्याला काय माहिती त्यांचं काय स्वप्न असतात ते. त्याच्यामुळे ते असू शकेल. लोक काय बघतील आणि लोक काय म्हणतील हे जरी सगळं असलं ना, तरी किती प्रदर्शन करायचं कशाचं. आणि मग पुन्हा ह्यात फार गोंधळ आहे बरं का. एकीकडे ह्याच समाजाला विलक्षण प्रायव्हसी हवी आहे आणि दुसरीकडे मी आज कुठली भाजी खाल्ली, त्या भाजीत तेल होतं का तूप होतं का पाहिजे सांगायला? का कळायला पाहिजे? का रिस्पेक्ट नसावा की हे माझं खाजगी जीवन आहे, ह्याच्यात कोणीही काही करायची गरज नाही आहे, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी सांगेन असं म्हणता का येऊ नये? त्याच्यामुळे दाखवेगिरी एकतर तुमच्यात आता आहे, तुमच्याही माध्यमाला लागूच आहे की आज आपण बघे निर्माण करतोय. हो आमच्या तरुणपणी श्रोते निर्माण केले आम्ही. हो म्हणजे श्रोते थोर होते, बघे असंही मला म्हणायचं नाही, पण आमचा फोकस जो होता तो लोकांच्या श्रवण संवेदना तीव्र व्हाव्यात आणि त्यातून त्यांची कल्पनाशक्ती विकसित व्हावी ह्यावर होता. हो. आज कल्पनाशक्ती भसाभस जात चालली आहे अहो. कारण सगळं दिसतंच ना, कशाला कल्पना करायला पाहिजे? उदाहरणार्थ रेडिओच्या श्रुतिकेत समजा मी लिहायची की ह्या हिरव्या साडीत तू खूप सुंदर दिसतेस, हं, असं वाक्य तो नायक समजा बोलतोय. साडी दिसणार नाही, रंग दिसणार नाही, त्याच्या स्वरात असं काहीतरी पाहिजे की त्याला ती प्रेयसी त्या क्षणी सुंदर वाटते, हा भास व्हावा.
आता टेलिव्हिजन 100दा हिरवं 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 दाखवतं, तो कशाला कल्पनाशक्ती वापरेल? त्याच्यामुळे संवेदनांचा ऱ्हास होणं बघेपणाने, किंवा काही वेळा मला असंही वाटतं की माणसं खूप बघतात पण काहीच पाहत नाहीत. वा. पाहायचं काय? आणि पाहणं जे आहे ना, ते नुसतं नजरेच्या टप्प्यातलं नाही आहे, मनाच्या डोळ्यांनी पण बघता येतं. जेवढे प्रतिभावंत झाले, लेखक गायक झाले, आता आपण निर्गुणी भजन ऐकलं, काय होतं ते? ते आम्ही मनाच्या डोळ्यांनी पाहिलं ना. तर म्हणून काय बघतात लोक हे ठीक आहे, पण अतिरेक बघण्याचा झाल्याने खरं म्हणजे नुकसान होतं आहे, हे आजच्या काळात सांगणं प्रतिगामी आणि मागासलेलं वगैरे ठरेल, म्हणून मी यावर अधिक काही बोलत नाही. पण मला असं वाटतं की देवाने शेवटपर्यंत बघायकीच पाहण्याची पण कुवत ठेवावी बाबा, मग पुरेसं आहे असं वाटतं. खूपच महत्वाचं आहे. पण मला परत एकदा तिथेच यायचंय की आता सतत ना कदाचित आमची पिढी खूप जास्त म्हणायला सोशल मीडियामुळे खूप जास्त कनेक्टेड आहे. म्हणजे आम्ही बऱ्याचदा पॉडकास्टमध्ये सुद्धा त्याबद्दल गप्पा मारतो, चर्चा करतो की आता आपण उगाच असे हायपर कनेक्टेड असल्यासारखं वाटतं. ते कनेक्टेड असणार नसणं तो काय नंतरचाच सगळ्यांचा गोंधळ आहे. पण मग त्याच्यामुळे ना मला सतत माझ्या आयुष्यातलं समोरच्याला काहीतरी दाखवायचंय. मला सतत छोटी छोटी गोष्ट पोचवायची समोरच्यापर्यंत. मग मी या रस्त्यावरनं चालताना मला हे झाड कसं दिसलं पासून, मी आज जेवणाला काय खाल्लो, किंवा मी कुठे फिरायला गेलो पासून, कदाचित मी नाही केलेल्या गोष्टी सुद्धा मी त्याच्या भोवतीची एक गोष्ट तयार करतो आणि मी काहीतरी सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर हे नेमकं आता काय होत चाललंय, मला त्याच्याकडे थोडंसं यायचंय की काय सतत दाखवायचं आहे आणि का त्यातनं ते जे व्हॅलिडेशन हवं आहे, तर तो सुद्धा एक मध्यम वर्गात येणारं गुण आहे का, की सतत त्याला व्हॅलिडेशन हवंय कुणाकडनं तरी? नाही, माणसं कन्फ्युज्ड आहेत. त्यांना आत्मविश्वास नाही आहे तितकासा. आपलं काय चाललंय, आपण कुठे जातोय ह्याची खात्री वाटत नाहीये, म्हणून सारखं अधूनमधून टाळ्या वाजवा, पाठीवर थोपटा, हो हो तुझं चांगलं चाललंय वगैरे असं कोणीतरी म्हणा. आपलं आपल्याला नाही का कळत? कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या आपण थोडेसे बरे आहो, आणि नसलो तर आपण नाही होत हं, आपल्याला व्हायला हवं, हे नाही का आपल्याला कळत? दुसरं एक मला असं फार वाटतं की मध्यम वर्गाच्या बाबत काही विचित्रसे न्यूनगंड आपल्याकडे निर्माण झालेत. ते चुकीचेच आहेत खरं म्हणजे. जसं की म्हणजे त्याची टेस्ट तेवढीच असणार, तो हेच गाणं ऐकणार, तो हेच पदार्थ खाणार. ह्याच्यात मराठीपणाचाही भाग आहे, पण तो आजचा मुख्य विषय नाही, म्हणून त्यावर मी जास्त बोलत नाही. पण अगदी उदाहरणार्थ की जेवायला मसाले भात केला म्हणजे तो मध्यमवर्गीय, पुलाव केला म्हणजे, किंवा बिर्याणी केली तर अजूनचा. का बुवा? तेच एक पदार्थ, फक्त मसाले वेगळे वापरलेत. ठीक आहे, ह्याला हे आवडतं, त्याला ते आवडतं, ही व्यक्तिगत आवड आहे. आवडीला क्लास कसा चिकटला, वा. तो घोटाळा आहे ह्या सगळ्यामध्ये. त्याच्यामुळे मध्यम वर्गाविषयी जे न्यूनगंड आहेत की आमची दृष्टी सीमित आहे, आम्हाला फारसं काही लांबचं दिसत नाही, आम्हाला तोच तोच चंद्रमा नभाता ऐकायचं असतं सारखं वगैरे, असं जे आपल्याला वाटतं. पण दुसऱ्या बाजूनी तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की मध्यमवर्गीय ही फार मोठी शक्ती आहे या समाजातली. मध्यम वर्गामुळे समाज चालतो, मध्यम वर्गामुळे कलाप्रियता, रसिकता काही एका किमान दर्जाला टिकवली जाते. त्याचा खरं म्हणजे आपल्याला अभिमान असायला पाहिजे की भलेही मी नसेन फार श्रीमंत, किंवा भलेही मी ट्रेंडी कपडे नसेन घातले, पण मला ह्यांनी म्हटलेली सगळी गाणी येत होती, समजा नोशन आली, तर त्याचा खरं म्हटलं तर मला आनंद वाटला पाहिजे, मला अभिमान वाटला पाहिजे. काय हे मी अजूनही तेच गाणं का ऐकतोय असं म्हणण्यात फारसा अर्थ नाही. पण हा मराठी माणसाचा मोठा दोष आहे की तो पटकन कोणावरही भाळतो, आणि पंजाब्यांचं हे चांगलं, काश्मीरींचं हे चांगलं, अमक्या. अरे तुझं काय चांगलं बघ ना, तुझं काहीच चांगलं नसतं, तू इथवर आला नसतास, कधीच मागे पडला असतास. तेव्हा वृथा अभिमान नको, पण रास्त अभिमान असायला काही हरकत नाही. आणि मी तो नेहमी स्वतःविषयी बाळगते. माझ्या भाषेतच मी बोलणार आहे, मी राहते तशीच राहणार आहे. तुम्हाला परवडत असेल तर या, नाही तर नको, काही बिघडत नाही, असं थोडी स्पष्टता असायला काही हरकत नाही असं मला वाटतं. मला वाटतं ज्या व्हॅलिडेशन बद्दल बोललो त्या मध्यम वर्गाला व्हॅलिडेशन तुम्ही दिलं. आता तुम्ही म्हणाल त्याच्यावरती मला थोडंसं हे करायचं की कुठेतरी
मध्यम वर्गावरती एक 90च्या दशकापर्यंत मध्यम वर्ग हा मध्यम वर्ग होता. तो मार्केटचा क्लास नव्हता. आता आम्हाला मार्केटिंगमध्ये मध्यम वर्ग हा मेन टार्गेट ऑडियन्स म्हणून सांगितला जातो आणि आम्ही त्याच्या मागे हात धुवून पळतो. म्हणजे मी मार्केटिंगचा स्टुडंट आहे म्हणून मी बोलतो, तर त्याच्या मागे आम्ही हात धुवून पळतो आणि त्याला हे सतत सांगतोय मध्यम वर्ग वाईट आहे. तू खरं तर रिच क्लासमध्ये असायला पाहिजे, तू खरं तर उच्च मध्यम वर्गात असायला पाहिजे. तो 5,000चा फोन वापरतोस, नाही नाही तू आयफोन घेऊ शकतोस, ठीक आहे सुलभ हप्ते आहेत तुझ्यासाठी. हे सतत त्याला विवेचनं दिलं जातं आणि त्या बेडकाला सतत सांगितलं जातं नाही नाही तू हवा भर, तुझा बैल होऊ शकतो. हे सतत कुठेतरी आम्हाला सांगितलं जातंय. म्हणजे आता इथं बरेच CA बसले, त्यांना माहिती आहे की त्यांनी बऱ्याचशा क्लायंटच्या बॅलन्स शीट बघितलं, तिथे लक्षात असेल की ते बेडकाचं फुगण्याची जी परिस्थिती आहे त्याच्यात गोंधळत आहेत बरेच जण. सो हे कुठेतरी ह्याच्यामध्ये पण कुठेतरी मिडल क्लास भरडला जातो का? कारण सतत त्याला उठल्यापासून झोपेपर्यंत सतत सांगितलं जातं तुझं जे आयुष्य चाललंय ना आता ते चांगलं नाही आहे, हे अजून बेटर होऊ शकतं. हे म्हणजे हा थोडासा न्यूनगंडाचाच भाग आला ना ह्याच्यामध्ये सुद्धा, की त्याला का नाही कधीतरी वाटत की हे मी करतो आहे हे मला परवडत नाही म्हणून नव्हे, हे मला हिताचं वाटतं म्हणून मी करतो. उदाहरणार्थ समजा माझ्या पिढीत अनेक लोक होते की आम्ही मराठीतच आयुष्यभर निष्ठेने लिहिलं. अशक्य नव्हतं इंग्रजीत लिहिणं, वेळ लागला असता, शिकावं लागलं असतं, पण लिहिलं असतं. पण नाही, आमचे विचार आमच्या भाषेतच सगळ्यात चांगले जाऊ शकणार आहेत म्हणून आम्ही ते करणार आहोत. असं का नाही कोणी म्हटलं? असं का? आता आज मला किती वेळा असं वाटतं की इतकं बेकार इंग्लिशमध्ये लिहितायत आपली काही माणसं. सॉरी, नाही असं म्हणायला नको होतं, पण का मग लिहा ना चांगल्या मराठीत, काय बिघडलं? करतील ना, तज्ज्ञ असतील ते करतील अनुवाद. पुस्तकांचे मराठीचे इंग्रजी हिंदी अनुवाद झालेले आहेत, होत असतात. आपण आपल्या आत्मस्वराशी प्रामाणिक पाहिजे हा मुद्दा आहे आणि तो मध्यम वर्गाने सांभाळायला हवा आहे. सारखं ह्यानी आकर्षण दाखवलं, त्यांनी आकर्षण दाखवलं, हा म्हणतो तू अशी राहा, तो म्हणतो तू हे खा, मला काहीच नाही का अक्कल? मग का चाललंय हे सगळं? आणि हे तरुण मंडळींनी विशेष आग्रहांनी करायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण आम्ही आता करून न करून कशाने काही फरक पडणार नाही, पण ज्यांच्यामुळे पडेल त्यांनी का हे करू नये? त्यांनी त्यांच्या मुलांना, म्हणजे मला विशेषतः मध्यम वर्गाबद्दल मला फार वाटतं की मध्यम वर्गातल्या बायकांनी खूप प्रगती केली, खूप प्रगती केली. म्हणजे आम्ही आमच्या तरुणपणी जसे होतो त्याच्यापेक्षा आमच्या मुली सुना कुठल्या कुठे गेल्यात आणि आम्हाला आनंदच आहे त्याच्याबद्दलचा. पुरुषांनी जो काही त्यांचा रोल त्यांनी ठरवला त्याच्यात त्यांनी चांगलं करायचा खूप प्रयत्न केला. वाढीच्या वयातल्या मुलांचं फार नुकसान झालं, फार नुकसान झाले. कारण की त्यांना आम्ही ना धड मूल्यविवेक देऊ शकलो, ना धड पर्याय देऊ शकलो. आता उदाहरणार्थ मराठी का इंग्रजी, काय त्या ज्ञानाच्या खिडक्या वगैरे पाडायच्या इंग्रजी, फ्रेंच, जर्मनच्या. अरे खिडक्या पाडायला घर पक्क हवं ना. मग ते मातृभाषेचं घर पक्क करा ना तुमच्या मुलांचं. हे सुद्धा आम्ही काही वेळा चुकवलं. किंवा मग तो वाढदिवस असेल, मग जे काय जरूर करावं, केक आणा, काय तुमचं जे सादर असं करायचं जरूर करावं, पण दुसरेही खूप प्रकार आहेत ह्याचे. असं का नाही आम्ही कधीच का नाही मुलांना सांगितलं? म्हणजे मुलांना आपण रेसच्या घोड्यासारखं या आधुनिकतेच्या, श्रीमंतीच्या किंवा उच्च वर्गाच्या रेसमध्ये टाकतो आहे आणि छाती फुटेपर्यंत ती पळतायत, ह्याची मला फार भीती वाटते. आणि मला असं वाटतं की आज जर फोकस करायचं असेल तर मध्यम वर्गातल्या मुलांवर किंवा वाढीच्या व्यक्तींवर जास्त करायला पाहिजे आहे, त्याचा फायदा होऊ शकेल. खूपच महत्वाचं आहे. तुम्ही आता बोलताना जो एक उल्लेख केलात की मध्यम वर्गातल्या स्त्रियांनी जास्त प्रगती केली, मला तिथे जायचंय की मध्यम वर्गातल्या स्त्रिया नेमक्या कशा बदलल्या आता, जो काही एक आपण स्थित्यंतराच्या काळात अजूनही आहोत. कारण काय तोपर्यंत फक्त घर सांभाळणं, घराची काळजी घेणं, घरातल्या माणसांना जोडून धरणं, हे काय आपण टिपिकल त्या बाईचं काम होतं. आता ती हे तर करतेच आहे, याच्यासोबत बाहेर जाते आहे, नोकरी करते आहे, मग बाहेर जाऊन करणं शक्य नसेल तर वर्क फ्रॉम होम करते आहे, पण आता पैसे कमवण्याची, मिळवण्याची पण जबाबदारी तिला घ्यावी लागते आहे. आहे. अशा काळात जिथे आता ती खूप बाहेरही पडतीये, म्हणजे परवाच आम्ही शिरीषणांसोबतचा एक एपिसोड केला होता बायकांच्या लोनलीनेसवर, त्यात त्यांचं वाक्य इतकं डोक्यात पक्क राहिलंय माझ्या
की जेवढ्या बायका घराच्या बाहेर गेल्यात तेवढे पुरुष घरात आलेले नाहीत. अशा काळात आपण वावरत असताना आता या मध्यम वर्गातल्या बायका कुठे आहेत नेमक्या? मध्यम वर्गातल्या बायका म्हणजे मी तुलनेसाठी केवळ हे मी बोलते की समजा ज्या काळात माझं लग्न झालं असेल 54-55 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर मला सुद्धा इतिहास वाटतो आता तो. त्या काळात काय होतं की आम्हाला आमची कर्तबगारी सिद्ध करायला एकच ठिकाण होतं, ते आमचं घर किंवा आमचं स्वयंपाकघर अधिक बोलायचं. त्याच्यामुळे मग जास्तीत जास्त आमची हुशारी काय जी आहे, मी सुद्धा पहिली 10-1 वर्ष असं बरंच केलेलं आहे. ते पितळेचे डबे जीव खाऊन घासायचे आणि असे उन्हाच्या तिरपीवर ठेवायचे आणि कसे जाता येतात ते चमकतायत ह्यात आपली कर्तबगारी बघायची. हे मी केलेलं आहे आणि मला त्याच्याबद्दल लाजही नाही. तो मला वाटतं माणसाच्या वाढीचा हा रस्ता असतो. त्याच बायका शिकायला लागल्या, त्याच बायका घराबाहेर पडायला लागल्या, त्याच बायका मिश्र समाजात म्हणजे बायका पुरुषार्थी म्हणते आत्मविश्वासाने वावरायला लागल्या. आम्हाला अजूनही ते जमत नाही. म्हणजे इतका माझा तोंडाचा पट्टा एरवी चालत असतो, पण मिश्र समाजात मी कोपऱ्यात जाऊन बसते. मला नाही कळत की आता काय बोलावं इथे आपण. तर अशा प्रकारे बायकांचा विकास पुष्कळ त्याच्यामध्ये होतो आहे. त्या प्रयत्नपूर्वक तो करतायत. त्याच्यासाठी बायका अतोनात कष्ट करतायत, हे लक्षात ठेवायला पाहिजे. कारण जे स्त्रीमुक्तीवाले जसे म्हणतात ना की सावित्री सापडेल घरोघरी, ज्योतिबांचा शोध जारी. वा. हे माझं नाही आहे, हे स्त्रीमुक्ती चळवळीतलं एक स्लोगन आहे. ज्योतिबा कुठे आहेत, किती आहेत, हा प्रश्न आहे. घराघरातल्या बायका सावित्री व्हायचं, त्यांच्या त्यांच्या परीने, त्यांच्या त्यांच्या पातळीवर. ह्या सगळ्यांना सगळं साधलंय असं अजिबातच नाही, पण असं नसतंच अहो सामाजिक जीवनात. आपण हलके हलके पुढे जात असतो. त्यामुळे बायकांनी पुष्कळ प्रगती केली आहे. बायका आपल्या मुलांना अधिक डोळसपणे वाढवत आहेत, निश्चितपणे वाढवत आहेत. मुलग्यांना सुद्धा मुलगेपणा अतिरेकी होणार नाही ह्याची काळजी घेणाऱ्या पुष्कळ आया मी बघते आहे. त्याच्यामुळे ह्या बायकांच्या मधला बदल खूप स्वागतार्ह आहे. फक्त त्याच्यात आता धोका असा झाला आहे की आज अनेक पुरुषांना बायकांमुळे इनसेक्युअर वाटायला लागलं आहे. विशेषतः नोकऱ्यांमध्ये, करिअरमध्ये हे दिसतं की जर समान पातळीवर ते दोघं असले तर ही बाई कधीही पुढे जाणार आपल्या, ह्या भीतीने तो मनुष्य तिच्या वाटेवरती जे जे काही काटे म्हणा काही करायला जातो, असे अनुभव आहेत लोकांना. त्याच्यामुळे मग मूळचाच मुद्दा की ज्योतिबांचा शोध जारी करत ठेवायला पाहिजे आणि पुरुषांनी त्या धडपडीला दाद दिली पाहिजे. म्हणजे रोज पुष्पगुच्छ द्या असं मी म्हणत नाही, पण अंतरंगात तरी त्यांना हे कळलं पाहिजे. कारण हे नक्की मी सांगते आणि ह्यात स्वानुभव पण आहे की हे सगळं करायला अतोनात कष्ट पडलेले असतात आणि सर्वस्वी मी हा कचऱ्यात टाकलेला असतो. नुसता मागेच नव्हे, कचऱ्यात टाकलेला असतो. तेव्हा हे बाकीचं सगळं काही जे आपापल्या परीने करता आलेलं असतं हे आयतं सोपं काम नाही आहे. आणि तरी बायका ते करतायत आणि मला ह्याच्याबद्दल अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. आणि ज्या ज्या बायका ताई करतात त्यांना जमेल तेवढी मदत माझ्या बाजूने मी करते. वा. त्यातच फक्त एक थोडासा पुढे मुद्दा एक्सटेंड करत की हा जितका महत्वाचा मुद्दा आहे त्यात आता त्या जशा बाहेर पडतायत, काम करतायत आणि हे सगळं मॅनेज करून करण्याचा प्रयत्न करतायत, अशा वेळेत ना त्या बायकांना आता खूप एक अपराधी वाटतं की आता जर मी नोकरीला गेले आणि मग माझ्या मुलाला किंवा मुलीला पाळणाघरात सोडावं लागलं तर मग आता नातेवाईक कोणी सांभाळतील का? मग अच्छा आम्हाला रोज स्वतःचं घरचं हातचं जेवण करून देता येणार नाही, आता कदाचित बाई लावायला लागेल. मग ती बाई चांगल्या पोळ्या करेल का, चांगली भाजी करेल का, इथपासून असे सतत एक अपराधीपणाचं ओझं ते कदाचित तिला आतूनही वाटतंय किंवा ज्या पद्धतीनं तिचं अपब्रिंगिंग आहे, ज्या पद्धतीनं तिला वाढवलं गेलंय त्यातनंही येतंय आणि सतत एक काहीतरी एक अपराधीपणाची कोंडी होतीये तिची. असं वाटतं का? नाही, फार नाही होते, फार नाही होत. फार नाही होते. कारण त्यांना ते सबस्टॅन्शिएट करता येतंय. मला नेहमी वाटतं की पगाराच्या चेकवरचा आकडा आहे ना, हा सगळ्यात जास्त सबस्टॅन्शिएट करणारी गोष्ट आहे. कारण अनेक बायका पुरुषांइतके किंवा काही बायका पुरुषांहून जास्तही पैसे दरमहा मिळवून आणतायत. आमच्या पिढीत ही जरा अपराधीपणाची ही झाली. कारण आम्हाला ना धड पैसे मिळवता आले, ना धड नाव मिळवता आलं आणि आम्ही आपलं
काट्याची वाट काढत होतो की आत्ता ह्याला थोडं नाराज मग त्याला थोडं नाराज असं करत आम्ही आमचं काहीतरी करायचा प्रयत्न केला. आजच्या उच्च शिक्षित चांगल्या पदावर असलेल्या बायकांना फार तीव्र अपराधी भाव आहे असं मला वाटत नाही. मुलांच्याकडनं कधी कधी ते ऐकावं लागतं, पण मुलं हे ऐकवण्यासाठीच आपण जन्माला घालतो. त्याच्यामुळे ते काही फार लावून घ्यायची गरज नाही. पुढे त्यांची मुलं त्यांना ऐकवतील तेव्हा ते मिटेल सगळं, असं मी समजते. ॲक्च्युली हा प्रश्न तुम्हाला विचारायची खास मला इच्छा होती, ते म्हणजे आत्ता ना जर कोणत्याही सोशल मीडियावरती किंवा कोणत्याही स्केच कॉमेडी असेल, स्टँडअप कॉमेडी असेल, तर त्याच्यामध्ये ना मिडल क्लासच्या ज्या कोर व्हॅल्यूज होत्या त्याच्यावरती विनोद केला जातो. म्हणजे अर्थात त्याच्यावरती विनोद करण्याला विरोध नाही, पण त्या ज्या गोष्टींवरती मिडल क्लास सर्व्हाइव्ह करत होता, ज्याच्यावरती म्हणजे अंथरूण पांघरून पाय पसरणे असेल, कॉम्प्रोमाइज असेल, ॲडजस्टमेंट असेल, आणि त्या गोष्टींना म्हणजे ओंकार म्हणाला की खर्चाबद्दलचा विचार असेल, ह्यावरती कुठेतरी उभा राहिला मिडल क्लास आणि सर्व्हाइव्ह करतं. पण त्या गोष्टींवरतीच आता कुठेतरी चेष्टा केली जाते आणि त्या चेष्टेला घाबरून कुठेतरी मिडल क्लास पुन्हा एकदा गोंधळतोय का, काहीतरी आहे त्याच्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करतोय का, दाखवण्याचा प्रयत्न करतोय का? आणि कारण आता ती ना म्हणजे एक पॉइंट होता की आम्ही मिडल क्लास असं लोक म्हणायची, आता ती शिवीच आहे ऑलमोस्ट. म्हणजे आता किती मिडल क्लास असं म्हणतो आपण. म्हणजे लाज वाटते मिडल क्लास असण्याची. मला तर ह्याची बीज बरं का स्वातंत्र्य चळवळीपासून दिसतात. मला असं फार वाटतं की स्वातंत्र्य काळामध्ये काय तर त्यांनी देशासाठी ब्रह्मचर्य स्वीकारले, काही एवढं आवश्यक नव्हतं. म्हणजे सर्वसाधारण कुटुंब जीवन जगूनही त्यांना ते करता आलं असतं, अशक्य नव्हतं. मी त्यांचा अनादर करते असं समजू नका, पण इथे ना म्हणजे एकाच फिल्मवर 2दा फोटो काढल्यासारखं होतंय. त्याची गरज नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळे व्हॅल्यूजच्या बद्दल मला नेहमीच असं वाटतं की स्वच्छता टापटीप, स्वावलंबन, काटकसर ह्यासारखी जी मूल्य होती, जी स्वातंत्र्य चळवळीतल्या लोकांपासून सुरू झाली, त्याचा ना थोडंसं विनोदासाठी वापर सुरुवातीच्या काळात झाला आणि तो चुकला. मला तर वाटतं की तो चुकला. पण आता कसं आहे की त्याविरुद्ध बोलायलाही कोणी नाही आहे. त्याच्यामुळे मग तीच आपल्या काही विनोद विषयक असे सनातन असतात की आता बाईची काटकसर आहे समजा, का करते ती काटकसर? स्वतःसाठीच आहे का फक्त? नाही आहे ना. ती त्यातलं वाचलेलं अन्य कोणाला काहीतरी करणार आहे ना, मग त्याचा आदर करायचा का त्याची चेष्टा करायची? त्याच्यामुळे मूल्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की मूल्यांपेक्षा मूल्यांचा अतिरेक किंवा अविवेकी त्याचा प्रचार ह्याचा जरासा हा गोंधळ असावा आणि त्याच्यामुळे ती चेष्टेचा किंवा टीकेचा विषय झालेली असावीत. आता उदाहरणार्थ सूर्याच्या दिवसभराच्या वेळापत्रकाशी मानवाने जुळवून घ्यावे, हे मूल्य आहे एक प्रकारचं. आज ते चेष्टेचा विषय झालाय, कारण आज सूर्य मावळला की माणसांचा दिवस सुरू होतोय. त्याचे परिणाम दिसत आहेत ना, त्यांच्या आरोग्यावर दिसत आहेत, त्यांच्या मानसिक स्थितीवर दिसत आहेत. त्यांना मग म्हणायला आमच्या पिढीवरती तुम्हाला काय चांगलं खायला मिळालं म्हणून तुम्ही अजून एवढे राहिलात, असं नाही आहे. काही स्वयंशिस्त होती म्हणून ती माणसं राहिली असतील कदाचित, तर तो मग सोयीचा भाग व्हायला लागतो. त्याच्यामुळे मूल्यांची अतिरेकी याची चेष्टा झाली आणि लोकांनी त्याचा आपापल्या सोयीने उपयोग करून घेतला. पण तरीसुद्धा काही मूल्य ही सनातन किंवा कालातीतच असतात आणि ती तशीच राहायला पाहिजेत. हे कितीही प्रतिगामी असलं तरी माझं हेच म्हणणं आहे की त्याला ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे. म्हणजे उदाहरणार्थ समोरच्याची हिंसा करायची नाही, हे सनातन मूल्य आहे, ह्याला काही मुद्दाच येत नाही. मग त्यात मानसिक हिंसाही करायची नाही, हेही आहेच ना, इथे पर्याय नाही आहे काही. त्याच्यामुळे ह्याची चेष्टा होत नाही, अतिरेकाची होते, हे खरं आहे. मला खूप आवडलं, काटकसरीची चेष्टा करायची नाही. मला वाटतं या चेष्टेवरनच अगदी शेवटाकडे चाललोय आपण. शेवटचा प्रश्न की तुमचं कायम लिखाण मध्यमवर्ग आणि या सगळ्याच्या आसपासचं असलं तरी त्यात एक विनोदी शैली होती, तो विनोद आहे. तर विनोद हा खरं तर सगळ्यात सेफेस्ट मार्ग आहे का या मध्यम वर्गाबद्दलचं चित्रण करायला किंवा त्याच्याबद्दल बोलायला? कारण तो हलका होतो, डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतं. नाही, सेफ अजिबात नाही आहे. नाही आजकाल तर डेंजरस आहे बाहेर. कारण आजकाल
कोणाच्या भावना कशाने दुखवल्या जातील याचा काही पत्ता लागत नाही. कुठल्याही क्षणी कोणाचा तरी मोर्चा येणार आणि तो तुमची बरोबर शोभा करणार असं होऊ शकतं. त्यामुळे सेफेस्ट हा शब्द तुमचा इतकासा बरोबर नाही आहे, क्लेव्हरेस्ट आहे तो आहे. कारण विनोदाला मुळातच खरं म्हणजे एक बुद्धीचं काय म्हणूया चपलता, दोन अतिशय असंबद्ध गोष्टी तुम्ही जेव्हा एकत्र आणता आणि ही थोडी नैसर्गिक असते, थोडी ॲक्वायर्ड असते. ॲक्वायर करता येतं प्रयत्नपूर्वक. उदाहरणार्थ माझ्यासारख्या व्यक्तीमध्ये मी अत्यंत पारंपरिक जीवन जगलेली आहे, मी टोकाचं पारंपरिक, पण त्याच्यात खूपदा माझ्या मनात हे का असं यायचं आणि लहान वयापासून ते माझ्या मनात म्हणजे 4वी-5वीत आम्हाला शिकवायचे ते श्रावण महिना आला आणि ती सृष्टी देवता हिरवा शालू नेसून बाहेर पडली वगैरे. आणि मला त्यावेळेला इथे पाऊस असला, चिखल असला की आपल्याला नवे कपडे सुद्धा घालू देत नाही, ही सृष्टी देवता नवा शालू का नेसवेत, ही का चिखलात जाते, या सृष्टी देवतेला तिच्या आईने एवढंही शिकवलं नाही का. अशासारखे अतिशय क्लिअर किंवा असं थोडे विक्षिप्त म्हणावे अशासारखे विचार माझ्या मनामध्ये येत असत नाही असं नाही. ते कसं माहिती आहे का की आम्ही पुन्हा पाहावे काढूनी चष्मा डोळ्यावरचा. आपण आपल्याच आयुष्याकडे जरा जर पुन्हा पुन्हा पाहायला लागलो ना तर आपल्याला पुष्कळ गमती दिसतात. सेफ प्ले म्हणून त्या केलेल्या नसतात आणि बाईला तर ते मुळीच सेफ नाही आहे. कारण बाईला घोळात घालायला किंवा कुठल्या तरी कारणाने टीकेला हे करायला सर्व काळात लोक तयार होती, आज आहेत, पूर्वीही होती. त्यामुळे त्या अर्थाने हा रस्ता अजिबातच सोपा नसतो. पण दुसऱ्या बाजूने ह्यातून जो आत्मप्रत्यय येतो ना तो लोकांना आवडत असतो की अरे आपणही असंच केलं होतं बरं का, आपण बोलून नाही दाखवलं, आपण लिहिलं नाही, पण आपणही असंच केलं. उदाहरणार्थ मुलगी माहेरी येते आमच्या टप्प्यावर, बिचारीला कधी यायला मिळत नाही. सून माहेरी गेली, तिचं लक्ष तिकडेच. अशी वाक्य आजही इतपत शिकून पुढे जाऊन जग बघून सुद्धा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी येतात. मग ही वाक्य जी कोपऱ्यात होती ती मी लिहिली समजा, ह्याचा अर्थ लगेच मी आणि माझी सून ह्यांचा असा काही मुद्दा नसतो, पण लोकांना असं वाटतं अरे हां हे आपलंही होतं बरं का मनात, ह्या जरा जास्तच ऑनेस्ट आहेत म्हणून ह्यांनी बोलून दाखवलं. अशा अनेक गोष्टी असतात. मानवी नातेसंबंध आहेत, मानवी व्यवहार आहेत, ह्यांच्याकडे ना बघावं तेवढं कमी आहे. म्हणून म्हणजे मी ज्यावेळी लिहायला लागले 40-45 वर्ष किंवा 50 सुद्धा जवळजवळ, ते मग काही लोक असं म्हणायचं की काय या बाई भयंकरच घरेलू लिहितात, हे कसं काय, किती वर्ष हे यांना पुरेल. तर पुरलं की आयुष्यभर. का पुरलं? मी मोठी म्हणून नाही, जग बदलत गेलं आणि त्यांच्याकडे पाहण्याचं माझी नजरही बदलत गेली. त्यामुळे जी जी वेगवेगळी परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स होत गेली ती मला टिपता आली, त्याचा मला आनंद मिळाला. त्याच्यामुळे विनोदाने एक आत्मप्रत्यय येतो माणसाला. स्वतःची जरा पाटी तपासून बघूया, आपण काय लिहिलं होतं आधी, बरोबर होतं का नव्हतं हे बघूया, असं त्याला वाटतं. आणि त्या दृष्टीने ते उपयोगी आहे असं मला वाटतं. पण त्याच्यातही विवेकाला खूप 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 जागा आहे आणि वाव आहे आणि तो कधीच कोणीच सोडू नये. म्हणजे बाई किंवा पुरुष असं नव्हे किंवा परफॉर्मन्समधल्यांनी सुद्धा नव्हे. एक विनोदाची व्याख्या सांगून आपण मला वाटतं थांबूया. ह्युमर इज द काइंड कॉन्टेम्प्लेशन ऑफ द इनकॉन्ग्रुइटीज इन ह्युमन लाईफ. अशी जाहीर आहे, हे काही नवीन नाही मी सांगत आहे, डिक्शनऱ्यांमध्ये असतेही. तर विनोद हे आयुष्यातल्या विसंगतीवरचं सहृदय भाष्य आहे. काइंड कॉन्टेम्प्लेशन यातला सहृदय हा शब्द फार महत्त्वाचा. ते जिथे असतं ना तिथे तो विनोद आत्मप्रत्ययात्मक असतो. मग मी जरी मध्यमवर्गाला जरी काही चुका दाखवल्या, दोष दाखवले, तरी त्याला माहिती आहे की अरे ही बाई त्यातलीच आहे, ही दूर उभा राहून चेष्टा करत नाहीये, तेच पाणी हिच्याही अंगावरून गेलंय आणि तिला कळलंय की हे आपल्याला नको होतं, ह्या प्रकारचं. त्याच्यामुळे असं जर काइंड कॉन्टेम्प्लेशन असेल, सहृदय चिंतन जर त्या त्या लेखनाबद्दलचं, त्या त्या सेक्टरबद्दलचं असेल, तर तो विनोद, ते साहित्य चांगलं टिकाऊ होतं
आणि असा काहीसा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. खूपच कमाल. खूप खूप आभार तुमचे. या निमित्तानं तुमच्यासोबत गप्पा मारता आल्या आणि सगळ्या जवळच्या माणसांसोबत हा लाईव्ह संवाद घडवून आणता आला. खूप खूप आभार. म्हणजे तुमचं लिखाण वाचलंय आणि आज तुमच्यासोबत अशा गप्पा मारता येतील. मग खूपच छान वाटतंय. खूप खूप आभार तुमचे. तुम्हालाही तुमच्या 3ऱ्या वर्धापन दिन आभार, अभिनंदन, कौतुक तुमचं. आणि आमच्या काळामध्ये पहिल्या मुलाला 3रं वर्ष लागलं की आता दुसरं कधी असं विचार त्याच्यामुळे तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात तुमचं काही दुसरं तिसरं कार्य असेल ते हो, आणि ते ह्या सर्वांना बघायला मिळो अशी मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देते. थँक्यू.